नमस्कार. रीडर्स आर लीडर्स या ऑनलाईन बुक क्लबमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. अ, आपण आता जे पुस्तक घेतलंय दॅट इज द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल यातलं दुसरा चॅप्टर आपण आता सुरू करतो आहोत. आणि हॅबिट सेकंड याचं नाव आहे बिगिन विथ दी एंड इन माइंड. म्हणजे सुरुवातच अशी करा की त्यांनी म्हटलंय, अंत नजरेसमोर ठेवून आरंभ करा. म्हणजे वाक्यामध्येच बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सगळ्यांना कळल्या असतील की आपलं जे पण डेली शेड्यूल असणार आहे, तर कुठेतरी एंड आहे की आपण हे सगळी धावपळ करतोय, मात्र कुठेतरी आपल्याला थांबायचंय. ओके, कुठेतरी आपल्याला पूर्ण विराम द्यायचा आहे, हे मनात ठेवून आपण आपली कार्य केली पाहिजे. बऱ्याच वेळेस काहींना असं वाटतं की नाही, मी आहे म्हणजे आता या पृथ्वी तलावरच राहणार आहे आणि इथली सगळी संपत्ती पण घेऊन जाणार आहे किंवा इथल्या सगळ्या गोष्टी पण मी घेऊन जाणार आहे. आणि अशा प्रकारे माणूस भांडत असतो, अशा प्रकारे काही स्वार्थी पद्धतीने तो वागत असतो. ओके. आणि मग ऍट द एंड विसरला असल्यामुळे काय होतं की जेव्हा तो मरण पावतो किंवा ज्याचा अंत जवळ येतो त्यानंतर त्याला फार त्रास होतो. कारण जेव्हा तो मागे वळून बघतो तेव्हा त्याला कळतं की अरे, मी काय कमवलं माझ्या आयुष्यामध्ये. आज मी जर निघून जातोय तर उलट लोकांना आनंद होतोय. कोणी माझ्यासाठी रडतही नाहीये. किंवा मी असं काही कंट्रीब्यूट नाही केलं, मी आलो, जगलो आणि निघून गेलो. ओके. जसं हसरे दुःख नावाचं पुस्तक आहे चार्ली चॅप्लिन यांचं. तर त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय की चार्ली चॅप्लिनच्या आयुष्यामध्ये खूप दुःख होतं. जर तुम्ही त्यांचं आत्मचरित्र वाचलं तर वडीलही नव्हते. आईचं गाता गाता तिचं गळा बसला आणि ऑन द स्टेज चार्ली चॅप्लिनला गायला यायला लागलं. लोक ऍक्सेप्ट करत नव्हते. तिकीट सगळे सोल्ड आउट झालेले होते आईसाठी. मग त्यांनी कशी तरी रिक्वेस्ट केली आणि तो गायला लागला. आणि नंतर जेव्हा गायला तर लोकांनी ऍक्सेप्ट केलं, आवडलं त्यांना. बट द थिंग इज दॅट की त्यांना इतकं दुःख होतं त्यांच्या आयुष्यामध्ये, पण त्यांनी एक असा वसा घेतला होता की म्हणे, मी जन्माला येताना मी स्वतः रडत आलोय, पण मी जेव्हा मरेल तेव्हा लोक रडतील आणि सॉरी, हा, लोक रडतील आणि मी हसत मरेल. ओके, असं त्यांनी ठरवलं होतं. आणि त्यांनी आयुष्यभर लोकांना खूप हसवलं, खूप हसवलं, आणि जेव्हा ते वारले तेव्हा अक्षरशः लोक रडली. ओके. द थिंक इज दॅट की असा मोठं त्याने ऑलरेडी क्लिअर केला होता त्याच्या लाईफमध्ये की मला असं काहीतरी व्हायचंय किंवा असं काहीतरी जीवन जगायचं की जिथे मी लोकांसाठी काहीतरी चांगलं काम करेल. असं काहीतरी करेल की मला त्यातनं आनंद मिळेल. ओके. आता ही खूप मोठी डीप थेरी आहे. इवन भारतीय संस्कृतीमध्ये पण आपण आपली जी संस्कृती त्यागावर आहे, त्याच पद्धतीने यज्ञ संस्कृती पण सांगितली जाते. तर यज्ञ असेल किंवा त्याग असेल याच्यामध्ये सांगितलं जातं की जसं यज्ञाच्या बाबतीमध्ये म्हटलं तर की मला जे मी काही कमवलंय ते आयुष्यामध्ये जे काही कमवलंय ते मी वाहून टाकेल किंवा मी समाजाला देऊन टाकेल. जे समाजाकडनं घेतलंय मी समाजाला परत देऊन टाकेल, असं त्यातला थोडासा सारांश आहे. त्यापैकी बाकी तुम्हाला बरंच माहिती असेल त्याबद्दल. तर द थिंग इज दॅट की असं कुठेतरी आपण अभ्यास करायला पाहिजे की मी जगतो आहे. ओके, पण त्याचा पुढे काय एंड मला करायचा आहे किंवा मी पुढे त्याचं मला पुढे फक्त स्वार्थासाठीच जगायचं आहे का अजून काही गोष्टींसाठी जगायचं आहे, हे मी आता निश्चित केलं पाहिजे. आता याच्यामध्ये काही पॉइंट्स आहेत, मी अजून डीपली एक्सप्लेन करत करत पुढे जातो. म्हणजे खूप बोलता येण्यासारखं आहे, पण कसं आहे, पुस्तकाचा आधार घेऊनच बोलणं अपेक्षित आहे इथे. नाहीतर मग तो जरा विषयांतर होऊन जाईल. म्हणून जस्ट पुस्तकाचे जे काही पॉइंट्स फक्त समोर ठेवले. व्हॉट डज इट मीन्स, म्हणजे बिगिन विथ दी एंड इन माइंड म्हणजे काय, तर त्यांनी सांगितलंय, स्टार्ट एव्हरी ऍक्शन, प्रोजेक्ट और रोल विथ द क्लिअर पिक्चर ऑफ वेअर यू वॉन्ट टू एंड अप. म्हणजे तुम्ही कुठली गोष्ट सुरू करताना, जसं मला सुई दोरा, अ, म्हणजे सुईमध्ये दोरा ओळायचा आहे, तर मी आधी विचार करेल की मी हा दोरा आहे, हा सुई आणि मला ओळायची. मीन्स आय ऑलरेडी इमॅजिन दॅट आय वॉन्ट टू डू धिस थिंग. आणि मग मी तो सुई दोरा हातात घेतला आणि तो ओळला. मग कुठलीही काम करताना तुम्ही आधी त्याचं आउटपुट तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हा, मला ही गोष्ट यासाठी करायची आहे. तर इथे एक उदाहरण फक्त सांगतो, यातलं नाहीये पण बाहेर सांगतो. ऑल नाईट अँगल म्हणून चांगली व्यक्ती होऊन गेली. त्यांनी त्यांच्या 1955च्या पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं. तो पॉडकास्ट पॉडकास्ट इन द सेन्स रेडिओवर ते बोलायचे, आणि ते रेडिओवर ते बोलायचं ते युट्यूबला पण अवेलेबल आहे. 39 मिनिटांची डॉक्युमेंटरी आहे त्यांची. तर त्यांनी सांगितलं की जगामध्ये 95% लोक अशी आहेत की ते असमाधानी आहेत, दे आर नॉट हॅपी इन देअर लाईफ. 5% लोक खूप समाधानी, आनंदी आहे आणि ते खूप एन्जॉय करतात त्यांचं वर्क. मग असं का होतं, तर हे जे 95 लोक असतात यांनी ठरवलेलं नसतं त्यांच्या आयुष्यामध्ये काय व्हायचं, त्यांनी इमॅजिन केलेलं नसतं की त्यांना काय आवडतं. त्यामुळे ते ते करतात जे बाकीचे लोक करायला लावतात, किंवा ते ते करतात की जे ज्याने ते इन्फ्लुएन्स होतात.
आणि मग नंतर त्यांना ऍट द एंड कळतं, अरे हे तर मला आवडतच नव्हतं. मी थोड्या वेळासाठी केलं, पण मला याच्यामध्ये नाही माझं डोकं चालत आहे किंवा मला नाही याच्यात आनंद मिळत आहे. मग त्यांना पुश करावं लागतं. पण 5% लोक असे असतात की ते थांबतात, विचार करतात, व्हिज्युअलाइज करतात की मला काय हवंय. ओके, ते आपल्या आईवडिलांना सांगतात की हा मला हे हे करायचंय बरं का. आणि मग आईवडील त्यांना सपोर्ट करतात किंवा त्यांच्या लाईफमध्ये ते थांबून विचारपूर्वक निर्णय घेतात. आणि मग ते जी पण फील्ड निवडतात त्याच्यामध्ये ते सक्सेसफुल होतात. आणि त्यांना पुश करावंच लागत नाही. आणि तुमच्या पण लाईफमध्ये तुम्ही असे काही लोक बघितले असेल. जसं मी बघितले, मी आयसीटीला असताना डॉक्टर माशेलकर, तुम्ही नावही ऐकलं असेल. डॉक्टर माशेलकर ते आमचे व्हाईस सॉरी चान्सेलर होते. त्यांचं असं होतं की सकाळी त्यांना ऑफिसमध्ये आम्ही 8-9 वाजता बघितलं, ते हसतमुखत असायचे, म्हणजे हसरे असायचे. संध्याकाळी 6-7ला बघितलं तर सेम एनर्जी त्यांची असायची. आणि आय वॉज क्वाईट, म्हणजे एकदम सरप्राईज झालो की अरे म्हटलं आम्ही एवढं लॅबमध्ये काम करतो. सकाळी आमची एनर्जी वेगळी असते, संध्याकाळी वेगळी असते, आम्ही थकून गेलेलो असतो. आणि काही इच्छा नसते, आणि हे केव्हाही जा, हा माणूस आनंदीच. द थिंग इज दॅट की असे माणसं तुम्ही बघितले असेल, कारण ते मेंटली क्लिअर असतात की त्यांना आयुष्यात काय करायचंय, कशामधून आनंद घ्यायचा आहे. आणि त्याचं पर्पज पण त्यांनी डिफाईन केलेलं असतं. याचं डीप स्टीफन कवी आता बोलणार आहेत पुढे. फक्त मी तुम्हाला ओव्हर लुक सांगतोय की हे क्लिअर पिक्चर असलं पाहिजे की व्हेअर यू वॉन्ट टू एंड अप इन युअर लाईफ. नाहीतर चाललोय आपण, यातही अजून थोडंसं स्पेसिफिक सांगतो. काय होतं की तुम्ही असेल किंवा मी असेल, आपण रोज सकाळी उठतो आणि आपले लिस्ट असतात कामाच्या, तर आपण कामाच्या गडबडीत पळत 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 सगळे कामं करत असतो. ओके, मग त्याच्यामध्ये आपल्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटी असतात त्या करत असतो. आणि नंतर आपल्याला, आपण वी नॉट कनेक्ट टू अवर सेल्फ, आपण स्वतःला कनेक्ट होत नाही आणि आपण फक्त धावतोय धावतोय. मग ऍट द एंड जेव्हा झोपण्याची वेळ येते तेव्हा आपण विचार करतो, अरे मी एवढं सगळं केलं, कोणासाठी केलं, का केलं, आणि कशामुळे केलं, हे काहीच कळत नाही. फक्त मला काहीतरी काम होतं, मला त्या वेळेत काम करायचं होतं आणि मी ते करत होतो. मग इथे स्टीफन कवी म्हणतात की आपण जे काही कामं करतो ना, तर हे कोणाच्या तरी इन्फ्लुएन्स मधून करतो. मग कोणाकोणाच्या इन्फ्लुएन्स मधून करतो त्याची लिस्ट पूर्ण स्टीफन सरांनी दिलेली आहे, ती पण आपण वाचणार आहोत. तर ह्या धावपळीमध्ये आपण विसरूनच जातो की मी हे कशासाठी करतोय, माझा एंड काय आहे, किंवा मला काय काय म्हणून हे काम करायचंय, हे मी विसरून जातो. आणि त्यामुळे होतं असं की एक रॅट रेसमध्ये आपण फसतो. आणि जेव्हा आपलं आयुष्य संपतं आणि जेव्हा आपण मागे वळून पाहतो, आणि तेव्हा मग आपण खूप खचून जातो की अरे मला, मी कोणासाठीच काही केलं नाही. ओके. आणि तिथे मग माणसाला कळतं की अरे आय एम फेल इन लाईफ. तर तसं होऊ नये म्हणून आधीच तुम्ही क्लिअर करा. आता ते क्लिअर कसं करायचं, तर ही एक क्युरिओसिटी आहे, आता पुढे आपण बघू त्याचे उत्तर त्याच्यामध्ये ह्या चॅप्टरमध्ये दिले. नो युअर डेस्टिनेशन बिफोर यू टेक द फर्स्ट स्टेप, सो एव्हरी स्टेप गोज इन द राईट डायरेक्शन. ओके, म्हणजे समजा जसं नाईट अँगल यांनी त्यांच्या डॉक्युमेंटरीमध्ये सांगितलं की समजा तुम्ही विमान उडवताय, आणि विमान उडवताना थोडं जरी एका अंशाने जरी तुम्ही डायरेक्शन चेंज केली, तर समजा तुम्ही शिकागोला जाणार आहे, तुम्ही कॅलिफोर्नियाला जाऊन बसाल, किंवा लाईक दॅट कॅनडाला जाऊन बसाल. म्हणजे थोडं जरी तुम्ही डायरेक्शन चेंज केलं तरी पण विमान कुठल्या कुठे निघून जातं. ओके, मग तसंच आहे आपल्या लाईफ मधलं, आपलं ध्येय जर क्लिअर असेल आपल्याला कुठे जायचंय, तेव्हा प्रत्येक पडणारी स्टेप आपल्या त्या ध्येयाच्या जवळ घेऊन जात असते. पण आपलं ध्येयच ठरलेलं नाहीये, तर आपण रोज पावलं टाकतोय, ते कुठे चालले आपल्यालाच माहित नाही. म्हणूनच सॉरी नाईटिंगेल असं म्हणतात की तुम्ही सगळेजण आता 10वी समजा पास झालेले आहात किंवा ग्रॅज्युएशन झालेलं आहे, आणि तुम्ही तुम्ही सेम एज ग्रुपचे आहात, तरी पण काही वर्षानंतर तुम्हाला कळतं की अरे तुमचा मित्र जास्त सक्सेसफुल झालाय, तुम्ही त्याच जागी आहात. अरे हा तर माझा मित्र कमी शिकलाय पण आज तो खूप छान कमवतोय. तो डिफरन्स हे होतो का, कारण त्यातला एक जण असतो, त्याला ध्येय कळलं असतं, आणि तो त्यामुळे तो घेणारे प्रत्येक ऍक्शन्स त्याला त्याच्या ध्येयाच्या जवळ घेऊन जात असतात. आणि त्या उलट आपण आपण इन द सेन्स एक्झाम्पल देतोय, त्या उलट आपण काय करतो की अरे आपण वी ट्राय सो मेनी थिंग्स. ओके, आणि आपल्याला आपण वी जस्ट ट्राय टू फाइंड आउट व्हॉट ऍक्च्युली आय वॉन्ट टू डू इन माय लाईफ. आणि ते सापडण्यातच आपला जास्त वेळ जातो. ओके, आणि जेव्हा ते सापडतं त्यानंतर मग आपली ती एक्सपोनेन्शियल ग्राफ सुरू होतो. असं बऱ्याच जणांच्या बरोबर झालं असेल, आय थिंक सो. इवन माझ्या बाबतीत पण झालं. पण मी ते खूप पॉझिटिव्हली घेतो, कारण मला बऱ्याच फील्डचा अनुभव आला, आणि त्यामुळे मी आज जस्ट तुमच्या समोर थोडंफार जे काही इंटरप्रिटेशन करतोय, तर त्यामुळेच आहे की बऱ्याच फील्डमध्ये मी थोडं वर्क केलेलं आहे. द थिंग इज दॅट की आपल्या डेस्टिनेशन आपण आधी ठरवलेलं पाहिजे, त्यानुसारच आपण पुढे जाऊ शकतो. बेस्ड ऑन द प्रिन्सिपल दॅट ऑल थिंग्स आर क्रिएटेड ट्वाइस, फर्स्ट मेंटली अँड देन फिजिकली. आता याबद्दल पुढे आपण बोलणारच आहोत. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन वेळेस गोष्टी निर्माण होत असतात.
ओके, एक तर पहिले आपल्या डोक्यामध्ये म्हणजे समजा मला एखादी बिल्डिंग बांधायची आहे, तर ऑलरेडी मी इमॅजिन करतो की मला ह्या ह्या ठिकाणी बांधायची, अशी अशी बांधायची. मला असं वाटतं की एक पेंट हाऊस असावं, मला असं वाटतं की मस्तपैकी अ, एक बाल्कनी असावी, मला असं वाटतं इथे गार्डन असावं. ह्या सगळ्या इमॅजिन आपण करतो आणि त्यानुसार मग आर्किटेक्चर बोलवतो, अरे असं असं होईल का, याच्यामध्ये ह्या परमुटेशन कॉम्बिनेशन जमेल का. आणि मग तो आपल्याला तो देतो, सगळं स्केच देतो आणि मग आपण बिल्डिंग बांधतो. द थिंग इज दॅट की ऑलरेडी आपण मेंटली क्रिएट करत असतो आणि नंतर मग ते फिजिकली क्रिएट होतं. तर हॅबिट वन आपल्याला सांगते यू आर द क्रिएटर. म्हणजे मागच्या वेळेस काल जी आपण हॅबिट परवा जे बघितलं होतं त्याच्यामध्ये ते सांगितलं की यू शुड बी प्रो ऍक्टिव्ह, यू शुड बी अ क्रिएटर, यू शुड टेक ऍक्शन, यू शुड बी लाईक अ मॅन ऑन अ मिशन. ओके, हे आपल्याला पहिल्या हॅबिटमध्ये सांगितलं. आणि दुसऱ्या हॅबिटमध्ये आता ते सांगतायत की फर्स्ट क्रिएशन तुमच्या माइंडमध्ये झालं पाहिजे तुमच्या ध्येयाप्रती. ओके, म्हणजे ध्येय तुमचं ठरलं गेलं पाहिजे आणि त्यानुसारच तुमचे कामं, तुमचे ऍक्शन्स झाल्या पाहिजे. नाही तर मी खूप ऍक्शन्स घेतोय आणि माझं ध्येयच ठरलेलं नाही तर तसं चालणार नाही. मग आता मला ऍक्शन्स घ्यायचे आहे, मला ध्येय ठरवायचं आहे. तर ध्येय ठरवताना त्यांनी मुद्दाम हा पॉइंट सेकंडला सांगितला. ते म्हणतात द इमॅजिन, किंवा ते म्हटलं द फ्युनरल व्हिज्युअलायझेशन. म्हणजे अंत्ययात्रेचं व्हिज्युअलायझेशन करा. आणि ती अंत्ययात्रा कोणाची आहे, ती म्हणजे आपलीच आहे. तर असं इमॅजिन करा की तुमची अंत्ययात्रा निघालेली आहे आणि तुमच्या अंत्ययात्रेमध्ये तुमचे फॅमिली मेंबर आहेत, तुमचे क्लोज फ्रेंड पण आहेत, तुमचे वर्क कलिग पण आहेत. वर्क कलिग म्हणजे ज्यांच्याबरोबर तुम्ही काम करतात ते पण आहेत, जवळचे मित्र आहेत, फॅमिली मेंबर आहेत आणि तुमचे कम्युनिटी मेंबर पण आहेत. समजा तुम्ही चर्चला जात असाल तर चर्चचे मेंबर आहेत, तुम्ही मंदिरात जात असाल मंदिराचे, मस्जिदमध्ये जात असाल तर मस्जिदचे पण मेंबर तुमच्या आसपास जमलेले आहेत. आणि असं इमॅजिन तुम्ही करायचं. इव्हन त्यांनी रोजची प्रॅक्टिस सांगितली, यू शुड इमॅजिन दॅट लास्ट मोमेंट. आता लास्ट मोमेंटला तुम्हाला काय वाटतं, कोणी काय बोलावं? जसं फॅमिली मेंबरमध्ये सांगितलंय, व्हॉट काइंड ऑफ पॅरेंट्स अँड स्पॉज अँड सिबलिंग्स वेर यू. म्हणजे तुम्हाला तुमच्या फॅमिली मेंबरने काय बोलायला आवडेल, की अरे काय म्हणजे जवळ चांगला माणूस होता आमच्या घरातला आणि त्याने खूप छान आम्हाला सांभाळून घेतलं, आम्हाला वेळ दिला. त्यांचं ऑफिसचं जरी काम असायचं तरी पण आम्हाला ते न चुकता वेळ द्यायचे. असं तुम्हाला म्हणायला आवडेल का काही वेगळं म्हणायला आवडेल? तुम्ही तो विचार करायचा. यात डीप आहे, खूप त्यांनी खूप जास्त लिहून त्यात एक्सप्लेन करून सांगितलंय. त्यामुळे नक्की पुस्तक पण वाचा असा माझा आग्रह असेल. पण एक जनरली पटकन तुम्हाला इमॅजिन करून सांगतोय. द फॅमिली मेंबर मग तुम्हाला काय म्हणत असतील, दुसरं क्लोज फ्रेंड काय म्हणत असतील. जसं क्लोज फ्रेंड तुम्हाला म्हटले, अरे हा मित्र खूप छान होता, पण कधीच त्यांनी मदत कधी केली नाही किंवा मला कधी सपोर्ट नाही केला, असं तुम्हाला म्हणायला आवडेल का? तुम्हाला असं म्हणायला आवडेल की अरे हा मित्र होता, खूप जीवाला जीव लावायचा, कधी फोन केला तरी तो हजर असायचा आणि याने मला स्टार्टअप मध्ये किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये पण खूप मदत केली. आज जे पण एम्पायर किंवा जे पण विश्व मी निर्माण केलंय ते माझ्या ह्या मित्रामुळे केलंय आणि आज तो निघून गेलाय, असं म्हणायला आवडेल का? कसं म्हणायला आवडेल हा आपण विचार करायचा. पुढे वर्क कलिग. वर्क कलिग मध्ये पण हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की आपण ऑफिसमध्ये कसं वागतो. ओके, खूप खूप खडूस बॉस असल्यासारखं वागतो का, किंवा सगळ्यांना त्रासच देतो का? मी असे काही ऑफिसेस बघितले की ते वेन दे आर ऑन अ पोस्ट लाईक क्लास 1 क्लास 2, तर त्यांचा अधिकार त्यांना माहिती असतो की माझा खूप अधिकार आहे. जो खालचा क्लास 3 4चा व्यक्ती त्याचा ऐकणारच आहे. मग तो अक्षरशः त्याला आरेतुरे करतो, त्याच्याकडनं काही पण बोलतो, कशा कशा पद्धतीने पण काम करून घेतो. मग मग तो जर याच्या फ्युनरलला आला, ओके, तर तो कसा कसा बोलेल? आणि आपण अपेक्षा कशी करतो? द थिंग इज दॅट की ते तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही गेल्यानंतर लोकांनी काय म्हणायला हवं. आता याच्यामध्ये अशा कॅरेक्टरचे पण लोक आहेत बरं का इथे. म्हणजे मी सगळे फेस केले, म्हणजे आय एम नॉट, असं नाही म्हणायचं मी सगळं फेस केलं, तुम्ही केलेलंच असणार आहे. पण मी अशा प्रकारचे लोक बघितले, ते म्हणतात मेल्यानंतर कोण पाहणार आहे? आम्हाला आमचा स्वार्थ प्रिय आहे, आम्ही आमचा स्वार्थ जगून घेऊ, नंतर मेल्याचा मेला बघू. पण तसं चालत नाही. जीवनगीतेतही सांगितलंय, इव्हन सगळ्या धर्मात सांगितलंय, आपण आपलं शरीर आपल्याला सोडतं पण आपलं मन, आत्मा तिथे असतो किंवा आपले चेतन मन आहे. त्यामुळे तुम्ही जो वागता त्याचा परिणाम तुम्हाला मेल्यानंतर सुद्धा होणारच आहे. याची मोठी थेअरी आहे. याला काही प्रूफ पण आहे. काही लागलं तर मला रेफरन्स सांगा, मी रेफरन्स तुम्हाला देईल. सो द थिंग इज दॅट की असं होत नाही की तुम्ही सुटून गेलात, ओके, तर तो त्रास तुम्हाला होऊ शकतो. त्यानंतर पुढे कम्युनिटी चर्च मधले लोक तुम्हाला कसं म्हणायला आवडेल? कम्युनिटी इन द सेन्स तुम्ही कुठल्याही समुदायामध्ये जात असाल तर ऍटलिस्ट तुम्ही गेल्यानंतर ते सगळे जमायला तर पाहिजे. नाही तर तुम्हीच समजा सामाजिक बांधिलकी म्हणून काहीच काम करत नसाल, इफ यू आर बिहेविंग लाईक यू आर अलोन इन युअर
फॅमिली लाईक, की मला समाजाशी काही घेणं देणं नाही असं म्हणणारे पण लोक आहेत. मला समाजाशी काही घेणं देणं नाही, मी माझी बायको माझा मुलगा मी फक्त बघेल. ओके, मला समाजामध्ये जायचंही नाहीये, समाजाच्या कार्यक्रमाला पण जायचं नाहीये, तिथं काही हातभारे लावायचा नाहीये. आता समजा मी असं जर सारखं वागत राहिलो आणि समाजामध्ये कुठल्याच सहभागी नाही झालो, तर काय होईल ते माझ्या अंत्ययात्रेला येणार नाही. बरं आले, कारण ते तर समाजाचं काम करतात त्यामुळे ते येतीलच. मग आल्यानंतर ते काय म्हणतील हळूच, अरे हे तर खूप चांगलं त्यांनी त्यांचं घर बीर केलं, मुलाला शिकवलं, पण काय आहे म्हणे सामाजिक काहीच करत नव्हता हा माणूस, आणि त्याच्यामुळे काय होता होता बुवा, चला जाऊ दे. त्याच पद्धतीने काही लोक म्हणतील की अरे हा यांनी त्याच्या मुलांना भरपूर शिकवलं, पण मग संस्कारच राहून गेले आणि आज मुलं फॉरेनला राहत आहेत आणि हा भाऊ एकटाच राहतोय. असंही या गोष्टी होऊ शकतात. द थिंग इज दॅट की आपण जे पेरलंय ते उगवणार आहे. तर बऱ्याच वेळेस लोकांना असं वाटतं की ते आता अमरच आहेत बुवा, आता त्यांना ते इमॅजिनच नाही करत पुढे काय होईल. ओके, की मला जायचंय, माझं रिटर्नचं तिकीट ऑलरेडी मी जेव्हा जन्माला आलोय तेव्हा बुक झालंय हेच आपण विसरतो. आणि मग ह्या सगळ्या गोंधळामध्ये काय होतं की आपला अहंकार वाढतो. हे मुद्दाम स्टीफन कवी यांना सांगायचंय की आपण खूप हवेत असतो, आपला अहंकार खूप वाढतो. की माझ्याकडे भरपूर पैसा आहे, बरोबर, खूप चांगली सत्ता आहे, सगळं माझं व्यवस्थित चाललंय, मला कोणाची गरज आहे किंवा मी कसाही वागेल. पण मग त्याला गेल्या म्हणजे जेव्हा तो जात असतो तेव्हा त्याला मग ह्या सगळ्या गोष्टी आठवतात की तो कसा वागलाय. म्हणूनच तुम्ही आत्ताच इमॅजिन करा की तुम्हाला बाय बाय कसं म्हणायला आवडेल लोकांनी, आणि त्यानुसार तुम्ही आत्तापासूनच पावलं उचला. त्यामुळे तुमचे सगळे पावलं असे असले पाहिजे की मला दुखवायचं नाही लोकांना, मला लोक जिंकत जिंकत जायचंय. ओके. आणि यासाठी बरेच पुस्तकं आहेत, त्यांचाही आधार घ्या. जसं मॅजिक बुक आहे, द सिक्रेटचा जो सेकंड सिक्वेन्स आहे तोही घ्या. काही वेळेस माफ करणं जर अवघड पडतं, तर लोकांना माफ करायला शिका, स्वतःला माफ करायला शिका. हे सगळं ह्या पुस्तकांमधनं दिलंय. त्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. नाही तर काय होतं की मनामध्ये कुठेतरी असतं की अरे यांनी मला दुखवलंय, त्यांनी मला दुखवलंय, आणि मग या सगळ्या गोष्टींमध्ये आपण जगायचं विसरतो आणि तोच एक रिव्हेंज घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानुसार आपलं डायरेक्शन चेंज होते. त्यापेक्षा क्लिअर आहे मला मरायचंच आहे आणि मरताना मला सगळ्या लोकांना जिंकून जायचंय. त्यामुळे तो मनातच उरणार नाही की मला कोणाचा द्वेष आहे, राग आहे. कळलं का? तर असं खूप छानसं त्यांनी एक्सप्लेन केलंय. बाकी हे सेम हा हा पॉइंट मी सांगून झालाय की मेंटल अँड फिजिकल क्रिएशन. पुढचा मी घेतोय. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुमचा भाग आहे ना, निर्णयामध्ये लीडरशिप आणि मॅनेजमेंट असे दोन भाग पडतात. बऱ्याच वेळेस आपण काय करतो, लीडरशिपच्याच याच्यामध्ये निघून जातो. तर आपण ऍज अ माइंड और ऍज अ सोल यू शुड बी इन अ मॅनेजमेंट रोल ऑल्सो. आणि तो रोल तुम्ही पाळायचा आहे. मग या दोघांमध्ये काय फरक आहे, लीडरशिप आणि मॅनेजमेंट, तो ते सांगतायत की लीडरशिपमध्ये सांगितलंय की डुईंग द राईट थिंग्स. मग लीडरशिपमध्ये कुठल्या पण गोष्टी चांगल्या पद्धतीने केल्या जातात किंवा चांगल्या केल्या जातात. आणि मॅनेजमेंटमध्ये डुईंग द थिंग्स राईट, म्हणजे ज्या गोष्टी चांगल्या होत नाहीये किंवा ज्या चांगल्या डायरेक्शनला जात नाहीये ते डायरेक्शन देण्याचं काम मॅनेजमेंट करतं. जसं किंवा अजून एक दोन पॉईंट वाचूया मग कळेल. टॉप लाईन फोकस व्हॉट टू अकम्प्लिश. लिडरशिपमध्ये त्यांना गोल दिलेला असतो की काय अकम्प्लिश करायचंय. ओके, आज काय 10 बॉक्स प्रिंट करायचे, चला 10 बॉक्स प्रिंट करू. ओके, पण मॅनेजमेंट काय म्हणतं, हाऊ टू अकम्प्लिश इट. ओके, की हे 10 बॉक्स अकम्प्लिश तुम्ही कसे करू शकता. मग करायचे ठीक आहे, तुम्ही करणार आहात मान्य आहे, पण तुम्ही कसे करणार आहात, की त्यासाठी काय सामग्री लागणार आहे, किंवा माझं जे काही मॅनपॉवर आहे ती कशी वाचू शकते, किंवा कशा पद्धतीने तुम्ही ते करायला पाहिजे, म्हणजे सगळे रिसोर्सेस वाचतील, याचं काम मॅनेजमेंटला करायचं. त्याच पद्धतीने सेट द डायरेक्शन. इकडे मॅनेजमेंटमध्ये फॉलो द रोड मॅप. लिडरशिपमध्ये सांगितलं डिटरमाइन इफ द लॅडर इज अगेन्स्ट द राईट वॉल. मग लिडरशिप लिडरशिप तेच बघत असतं की मी जे काम करतोय किंवा वर्क लोक जे काम करतात ते राईट डायरेक्शनला काम करतायत ना. तसं मॅनेजमेंट म्हणते क्लाइंब द लॅडर फास्टर. तर मॅनेजमेंटचं काम उलटं असतं की लॅडर तर आहे पण ती अजून फास्ट कशी पुढे नेता येईल की जेणेकरून काम छानपैकी राईट डायरेक्शनला होईल. सो इथे फेमस कोट सांगितलंय पीटर ड्रंकन आणि वॉरेन बेनिनचं. ते म्हणतात की मॅनेजमेंट इज डुईंग द थिंग्स राईट, वेर ॲज लिडरशिप इज डुईंग द राईट थिंग्स. ओके, आता तुम्ही म्हणाले हे थोडं मॅनेजमेंट आणि लिडरशिप थोडं कन्फ्युजन होत आहे, तर माझं सिम्पल असं मत आहे. पुढच्या याच्यात त्यांनी उदाहरण सांगितलंय की तुम्हाला तुमचं गोल ऑलरेडी माहिती पाहिजे.
ओके. आणि त्यानंतर तुम्ही तुमचं लाईफ लीड करायला पाहिजे. ओके. पण जेव्हा जेव्हा तुम्ही तुमचं ध्येय विसराल, याचा अर्थ तुमचं मॅनेजमेंट कमी पडत आहे. मग ते मॅनेजमेंटचं कामच आहे की पुढचं बघणं. बऱ्याच वेळेस आहे ना, आपण मॅनेजमेंट सुद्धा लिडरशिप क्वालिटीमध्येच काम करायला लागतं. त्याला असं वाटतं ही लीड करणं म्हणजेच मॅनेजमेंट आहे. तर मॅनेजमेंट इज डिफरंट फ्रॉम द लिडरशिप. त्याने एक उदाहरण दिलंय की काही ग्रुप असतात ते जंगल मध्ये हे करत असतात, म्हणजे जंगल मधून जात असतात. आणि जंगलमध्ये काही काम करण्यासाठी किंवा जाण्यासाठी ते खूप खोलवर खोलवर मध्ये जातात. आणि त्याच्यामध्ये जी मॅनेजमेंट असते ती पण त्यांना जंगलामधून जाताना मदत करत असते. मग कशी मदत करते की त्यांचं जे टूल्स असतं ते शार्प करून द्या, त्यांना मॅन्युअल्स लिहून द्या, त्यांचं शेड्यूल बनवून द्या. आणि असं करून ते सगळ्या त्या लिडर्सला मॅनेजमेंट मदत करत असते. आणि ते मग जंगलमध्ये जाता 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 एक जण मग तो एका झाडावर चढतो आणि खूप झाडावर वरती चढला की मग वरून तो सांगतो की म्हणे आपण आलोय जंगलामध्ये, इतका वेळ आपण स्पेंड केलाय, पण हे जंगल चुकीचं आहे. आपल्याला ह्या जंगलात यायचंच नव्हतं, आपण वेगळ्या दिशेला आलो, आपल्याला पुढच्या जंगलात जायचं होतं. म्हणजे आता हे कोणाला कळलं? लीडरला कळलं. पण हे कोणाला कळायला पाहिजे होतं? मॅनेजमेंटला कळायला पाहिजे होतं. कारण मॅनेजमेंटचा रोल होता की आपल्याला कुठे जायचंय. ओके. पण मॅनेजमेंट त्याला मदत करत बसलं की असं करू तसं करू, ते काम त्यांचं होतं. तसंच आपल्या आयुष्यामध्ये पण असतं की आपण पळतोय रॅट रेस सारखं. पण कुठेतरी आपलं मॅनेजमेंट इन द सेन्स वी शुड कनेक्ट टू अवर सोल और टू अवर माइंड, की अरे आपण कुठे चाललोय, ही डायरेक्शन बरोबर आहे का, याचं रिफ्लेक्शन झालं पाहिजे. वी शुड पॉन्डर ऑन दिस थिंग. आपण चिंतनच करत नाही, आपण रिफ्लेक्शनच करत नाही, आपण फक्त धावतोय. आणि ऍट द एंड ऑफ म्हणजे जंगल आपल्याला कळतं अरे आपण चुकीच्या डायरेक्शनला आलोय. आणि तोपर्यंत खूप उशीर होऊन गेलेला असतो. नंतर त्यांनी त्यात एक छानसं उदाहरण सांगितलं, बिझी इज नॉट इफेक्टिव्ह. मी एक असं वाक्य ऐकलं होतं की बिंग बिझी इज नॉट मीन्स युअर बिंग प्रोडक्टिव्ह. बऱ्याच वेळेस मी लॅबमध्ये काम करताना तसं व्हायचं की काही आमचे जे कलिग्स असायचे तर ते खूप बिझी असायचे. आणि ऍट द एंड बघितलं तर प्रॉडक्ट्स फार काही निघालेला नसायचा, किंवा खूप बिझी आहे म्हणजे आपण दाखवतो की मी खूप बिझी आहे. पण आपण किती बिझी, याच्यापेक्षा आपण किती प्रोडक्टिव्ह आहोत किंवा किती इम्पॅक्टफुल आहोत हे महत्वाचं आहे. त्यामुळे बरेच जण दाखवतात मी खूप बिझी आहे, मी खूप बिझी आहे, पण तो खरंच बिझी आहे का हे पाहण्यापेक्षा तो खरंच प्रोडक्टिव्ह आहे का, त्याच्यामुळे किती गोष्टी पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत, किती लोकांवर इम्पॅक्ट त्याचा झाला आहे, किती चांगल्या प्रोसेसेस क्रिएट झालेल्या आहेत, किती चांगले रिसर्च पेपर तयार झालेले आहेत, किंवा किती चांगलं मुलं त्याच्या हातून घडलेले आहेत. हा ऍक्च्युली गोष्ट बघण्यासारखी असते. त्याचबरोबर वी नीड अ कंपास म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळेस कंपास बघावी लागते. म्हणजे आता इन द सेन्स असं म्हणायचं की आपण सारखं सारखं आपल्याला आपलं ध्येय आठवावं लागतं. की मी बरोबर चाललोय ना, बरोबर चाललोय ना. मग यासाठी ते पुढे देणारच आहे. व्हिज्युअलायझेशन आहे. त्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात की आपलं, जसं तुम्हाला माहिती असेल की आपण काही वेळात, म्हणजे काही 3 दिवसात 4 दिवसात आपण ज्या काही गोष्टी ठरवल्या त्या विसरतो. मग त्यामुळे आपल्याला त्या परत शार्प कराव्या लागतात की अरे हा, मला या डायरेक्शनला जायचंय बरं का, आणि त्या परत आठवाव्या लागतात. म्हणून कुठल्याही पुस्तकामध्ये जर जवळजवळ तुम्ही सेल्फ हेल्प बुकमध्ये बघितलं ना, तर ते आपल्याला सांगतात की तुम्ही डायरी लिहा. रात्री झोपताना तुम्हाला काय अचीव्ह करायचं ते लिहा. सकाळी उठल्यानंतर परत ते वाचा. मग हे जर तुम्ही बघितलं त्याला म्हणतात पुनरावृत्तीचं पुण्य. म्हणजे इन द सेन्स काय, द व्हर्च्यू ऑफ रिपिटेशन. मग काही गोष्टी तुम्हाला रिपीट रिपीट कराव्या लागतात. मग त्यालाच इथे इनडायरेक्टली म्हटलंय वी नीड अ कंपास. कंपास इन द सेन्स की तुम्हाला डायरेक्शन देण्यासाठी कोणीतरी लागतं. मग इथे तुम्ही तुमचं ध्येय लिहून ठेवा आणि ती डायरेक्शन तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये बरोबर त्या डायरेक्शनला तुम्ही घेऊन जाऊ शकाल. त्याच्यानंतर पुढे आहे राईट युअर पर्सनल मिशन स्टेटमेंट. हे खूप महत्वाचं आहे की आता याच्यामध्ये फक्त पटकन वाचतो, तुम्हाला लगेच कळेल की आपण आपले स्वतःचे मिशन स्टेटमेंट लिहून घ्यायचे आहेत. जसं हू यू वॉन्ट टू बी, तुम्हाला काय व्हायला आवडेल. व्हॉट यू वॉन्ट टू डू, तुम्हाला काय अचीव्ह करायचं आहे. व्हॅल्यूज अँड प्रिन्सिपल यू लाईव्ह बाय. म्हणजे काय की इथे तुम्ही ऑलरेडी, जसं मी तुम्हाला चार्ली चॅप्लिनचं उदाहरण दिलं, त्यांनी ऑलरेडी सांगितलं होतं की मला लोकांना हसवत राहायचंय, फक्त मी जेव्हा मरेल तेव्हा लोक रडतील. म्हणजे हे पण लिहिलं नव्हतं, पण त्यांचं इच्छा होती की मी शेवटपर्यंत लोकांना हसवेल. तसं तुम्ही तुमच्या लाईफमध्ये स्वतःच क्लिअर करून ठेवा की तुम्हाला काय कसं म्हणून जगायचंय. ओके. किंवा कसं म्हणून मरायचंय हे तुम्ही आधीच क्लिअर स्टेटमेंट लिहून घ्या. युअर रोल इन लाईफ, तुम्हाला कसा रोल म्हणून तुम्हाला रिटायर्ड व्हायला आवडेल, या ह्या पृथ्वीवरून जायला आवडेल. म्हणजे ऍज अ गुड टीचर, ऍज अ गुड लीडर, किंवा गुड पब्लिक स्पीकर, जे काय आहे ते तुम्ही ऑलरेडी तो रोल तुमचा क्लिअर असला पाहिजे. लॉंग टर्म गोल इन इच रोल, आणि प्रत्येक रोलमध्ये तुमचा लॉंग टर्म गोल काय ते लिहायला पाहिजे तुम्ही. तर हाऊ टू राईट इट.
तर त्यांनी सांगितलं की शांत जागा बघा आणि फ्युनरलचा विचार करा, व्हिज्युअलाइज करा, आयडेंटिफाय युअर की लाईफ रोल्स, डिफाईन 2-3 गोल्स पर रोल, राईट युअर कॉन्स्टिट्यूशन, रिव्ह्यू अँड रिफाईन रेग्युलरली. आता इथे ना त्यांनी मुद्दाम शब्द वापरलाय, राईट युअर कॉन्स्टिट्यूशन. याच्यावर फक्त 1 मिनिट हायलाईट करतो. राईट युअर कॉन्स्टिट्यूशन आहे ना, तुम्ही जर बघितलं असेल, कॉन्स्टिट्यूशन जर वाचली असेल आपली इंडियाची, त्याच्यामध्ये पहिलं जे पेज आहे ना, पहिले 1-2 पेजवर प्रिएम्बल असतं. प्रिएम्बल म्हणजे काय, की प्रस्तावना. की आता हे जे काही तुम्ही आर्टिकल वाचणार आहात किंवा हे जे काही कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया वाचणार आहात, तर हे लिहिण्याचा उद्देश काय. ओके, वी आर दी पीपल ऑफ इंडिया, नाही का, असं हे सगळं लिहिलेलं आहे. जर तुम्ही प्रिएम्बल बघितलं, त्याच्यामध्ये हे ऑलरेडी त्यांनी क्लिअर केलं की ही कॉन्स्टिट्यूशन कशावर डिपेंड आहे. ओके, तर तसंच आपलं प्रिएम्बल असलं पाहिजे. ओके, त्या प्रिएम्बलमध्ये आपण कसे वागणार आहोत लाईफमध्ये ते लिहिलं पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल मी 10वीला असताना एक संकल्प असा केला होता की आयुष्यात कधीच सिगारेट म्हणजे स्मोकिंग किंवा ड्रिंकिंग करणार नाही. हे मी 10वीला स्टेटमेंट होतं आणि अजूनही मी ते पाळलंय. पण मग मला याचा फायदा इतका झाला की माझं क्लिअर आधीच डोक्यात होतं की मला हे करायचं नाही. त्यामुळे माझे इतके नंबर ऑफ फ्रेंड्स मिळाले जे स्मोकही करतात, ड्रिंकिंगही करतात. पण आजपर्यंत मला त्याचा कधीही मोह झाला नाही किंवा मला त्यांनी कधी इन्फ्लुएन्सही केलं नाही. कारण माझं क्लिअर होतं की हा मी घेतच नाही. आय डोंट हॅव दॅट आयडेंटिटी. ओके, बट आय कॅन कंपनी यू. कारण बऱ्याच बिझनेस डील्स असतात, त्या काही गोष्टी असतात, त्या ठिकाणी आपल्याला कोणाला दुखवून नाही चालत. ते एन्जॉय करतात. बट याचा मला फायदा असा होतो की ते प्रिएम्बल होतं माझं, की ऑलरेडी की हा हे मला करायचं नाहीच आहे. तर त्याचा खूप खूप जास्त फायदा होतो. तसंच आहे की आपण वागताना बोलताना असे काही प्रसंग येतात की तिथे आपली कसोटी लागते. आणि मग काही मोहाचे प्रसंग असतात की आपल्याला माहिती आहे, अरे कोणी तर बघत नाही, आपण एखादी गोष्ट करू शकतो आता. ओके, मग अशा मोहाच्या प्रसंगामध्ये तुमची प्रस्तावना, तुमचं प्रिएम्बल जर क्लिअर असेल, तुमचं कॉन्स्टिट्यूशन क्लिअर असेल, तर त्याच्यामध्ये पण तुम्ही तारून निघून जातात. जसं फॉर एक्झाम्पल, सर तर बघत नाहीये, तर मग आता आपण लगेच चीट करूया, म्हणजे कॉपी करूया. कॉपी केल्यावर कोणाला कळणार आहे, इथे सीसीटीव्ही पण नाहीये. चला पटकन मोबाईल मधून पाहून लिहूया. तर इथे पण तुमचं मन चाचरतं, नाही मला खोटं करायचंच नाहीये किंवा मला खोटं बोलायचंच नाहीये. ओके, मला 2 मार्गाने पैसा कमवायचाच नाहीये. मग असं जेव्हा तुमचं प्रिएम्बल क्लिअर असतं, ओके, आणि हे तुम्ही ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टीतनं व्हिज्युअलाइज केलेलं असतं, तर तुमचं मन तुम्हाला तेव्हा साथ देतं. नाही तर तुम्हाला माहिती आहे की काही जण काय करतात, म्हणजे एक जनरल उदाहरण देतोय बरं का, कुठले पर्सनल घेऊ नका. काही ठिकाणी काय करतात, ते असं म्हणतात की आमचे मिस्टर दारू खूप पितात, त्यामुळे ना आम्ही असं एका बाबाकडे जाणार आहे, त्याला त्या बाबांकडे गेलं की नाही का, ते काहीतरी मंत्र वगैरे देतात आणि कडं बिडं घालतात, आणि एकदा कडं आणि ती दीक्षा घेतली की तो माणूस घरीच दारू पित नाही. मग असं तुम्ही बरेच जण बघितले असेल. मग त्यांच्याकडे जातात, मग 8-15 दिवस तो माणूस लगेच बरा होतो आणि मग तो कॉन्फिडेंटली सांगतो की त्यांच्याकडे गेलो आणि माझी सगळी दारू सुटली. आणि मग ह्याच माणसाला तुम्ही परत 3 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर बघितलं, तुम्हाला कळतं अरे पहिले परत जैसे तेच होतं. मग असं का झालं? तर हे यासाठी झालं की ते त्यांनी नव्हतं ठरवलं. त्या बाबांनी सांगितलं, त्यांनी तिथे त्या एन्व्हायरमेंटमध्ये ठेवलं, त्यामुळे त्यांनी ती गोष्ट सोडली. पण आफ्टर सम टाइम काय झालं की परत जैसे थे. मग इथे तुम्हाला तुमचं प्रिएम्बल बदलावं लागेल. तुम्हाला मनाने निश्चय करावा लागेल. आणि तो मनाचा निश्चय इतका संकल्पपूर्वक, इतका स्ट्रॉंग पाहिजे, की काही जरी गोष्टी झाल्या तरी मी हलणार नाही, असं तुमचं पाहिजे. याच्यासाठी पण बरेच उपाय आहेत. पण मी तुम्हाला जस्ट क्लिअर करतोय की हे मोहाचे प्रसंग येतात. म्हणजे मी जरी दीक्षा घेतली, ओके, पण दीक्षा घेतल्यानंतर आता ते बाबाही नाहीये जवळ, आणि आता मी माझ्या सगळ्या मित्रांबरोबर आलो की जे पिणार आहेत. त्यामुळे मग परत तो मोहाचा प्रसंग येतो. आणि तो मोहाचा प्रसंग आला की मग परत तो माणूस जैसे ते सुरू होऊन जातो. मग बऱ्याच निमित्ताने गोष्टी करून तो ते छोट्या छोट्या निमित्ताने त्या गोष्टी परत सुरू करून देतो. मग द थिंग इज दॅट की तुमचं जे काही आधीचा निश्चय आहे तो पक्का ठेवा. तो रोज व्हिज्युअलाइज करा. ओके, आणि व्हिज्युअलाइज केल्यामुळे काय होतं, तो एका सबकॉन्शियस माइंडमध्ये गेला की ऑटोमॅटिक आपल्या इच्छाच मरतात. म्हणजे इच्छाच होत नाही आपल्याला एखादी चुकीची गोष्ट करण्यासाठी. आणि ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी जुळून येतात. तर ह्या काही गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. व्हॉट ॲट द सेंटर ऑफ युअर लाईफ, हा एक मुद्दा महत्वाचा होता. याच्यामुळे थोडा चॅप्टर जास्त वाढला हा. तर इथे एंड होईल असं मला वाटत होतं, पण जेव्हा मी वाचायला लागलो काल, तर इथे हे पुढे एक सुरू झालं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपण ज्या काही ऍक्शन घेतो लाईफमध्ये, खूप छान आहे हे मुद्दे, की आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काही ऍक्शन्स घेतो, याच्या केंद्रभागी काहीतरी गोष्टी असतात आणि ज्याचा आपण विचार नाही करत. आपल्याला फक्त आपण काय करतो, की अरे हा असं झालं म्हणून मी हा निर्णय घेतला, तसं झालं म्हणून मी हा निर्णय घेतला.
पण स्टीफन कवी यांनी काय केलंय, त्याचा पूर्ण विचार केलाय की आपण प्रत्येक निर्णय कसे घेतो, कोणाला इन्फ्लुएन्स, कोणाच्या इन्फ्लुएन्समुळे घेतो. आणि याच्यावर त्यांनी जवळजवळ माझ्या मते 10 ते 15 पानं लिहिलेली. तर पहिलं शॉर्टमध्ये केलं मी एका स्लाइडमध्ये. त्यांनी सांगितलं की पहिलं म्हणजे बायको किंवा फॅमिली सेंटर धरून. आता बायको एक थोडं वेगळं होतं आणि फॅमिली वेगळं होतं, पण आता एकत्र आपण कंबाईन केलंय. तर बरेच पुरुष किंवा असं म्हणूया की हजबंड आणि फॅमिली म्हणूया, मग दोघांसाठी ते ट्रू आहे. तर आता मी बायको असं धरून सांगतो फक्त, की बरेच निर्णय फॅमिलीमध्ये बायकोचा विचार करून घेतले जातात. मग कुठलेही काही असू द्या, म्हणजे बायकोला घाबरून म्हणा किंवा मग बायकोच्या इन्फ्लुएन्समुळे म्हणा, तशा पद्धतीने निर्णय घेतले जातात. मग त्यांच्या आयुष्यातला कुठलाही निर्णय असो. म्हणजे समजा बायको म्हणली नाही तुम्ही इथे सेटल होऊ नका, तुम्ही हे करा, मग तो माणूस खरंच ते रिझाईन देतो, दुसरीकडे सेटल होतो. बायकोने सांगितलं नाही आज हेच करा, किंवा म्हणजे करिअरचं सुद्धा म्हणतोय मी, आय एम नॉट सेइंग ओनली हाऊस. पण स्टीफन कवी इथे ते सांगतात की तुम्ही सगळे निर्णय तो घ्यायला लागतो, बायकोला सेंटर धरून. दुसरं असं म्हटलंय की मनी अँड वर्क सेंटर. मग काही लोक काय करतात, तर बायकोचा काही संबंध नाही, आता हे फॅमिलीचं झालं, फॅमिलीचा काही संबंध नाही. फॅमिलीमध्ये त्यांना असं म्हणायचं होतं की समजा एखाद्या फॅमिलीचा मोठा बिझनेस आहे. ओके, मग ती फॅमिली काय म्हणते की नाही का, आपला मोठा बिझनेस आहे ना, तू जॉब करू नको, किंवा तू असं करू नको ज्यामुळे आपल्या फॅमिलीची जी प्रेस्टिज आहे ती खराब होईल. मग तो माणूस त्याला काही निर्णय घ्यायचे असतात, त्याला प्रत्येक वेळेस फॅमिलीचा विचार करावा लागतो. अरे मग फॅमिलीवर कोणी बोट दाखवणार नाही ना. ओके, मग ह्या पद्धतीने तो विचार करून सगळे निर्णय घेत असतो. मग त्याला कुठे जसं फिरायला जायचं असेल तरी तो विचार करतो. जसं लहानपणी काय होतं की आता माझे वडील शिक्षक होते. तर मला इच्छा होती की मार्बल्स खेळावेत, त्याला आपण गोट्या खेळणं म्हणतो. तर मी जेव्हा सॉरी 5वी 6वीत होता, आणि मी अक्षरशः सगळ्या मुलांबरोबर गोट्या खेळत होतो. आणि मग ते एक मॅडम आल्या आणि त्या म्हटल्या, अरे तुझे वडील ते शिक्षक आहे, तू का गोट्या खेळतोय? द थिंग इज दॅट की त्यांनी लगेच मला सांगितलंय, बघ तू कुठल्या फॅमिलीमधनं आहे, तर तू काय करतोयस. तेव्हा म्हणजे त्या गोष्टी चुकीच्या नव्हत्याच, खेळायलाच पाहिजे सगळ्यांनी. बट लोकांचं बघणं आपल्याकडे कसं असतं, की ते फॅमिली आपल्याला आठवण करून देतात, की हे फॅमिली. आणि त्यामुळे आपण निर्णय चुकवू शकतो, म्हणजे बदलवू पण शकतो. अरे माझ्या आईवडिलांना कोणी बोलायला नको, त्यापेक्षा मी खेळणं थांबवतो, असे गोष्टी होऊ शकतात. त्यानंतर पुढचा निर्णय आहे मनी किंवा वर्क सेंटर, की मला जे काही निर्णय घ्यायचे मला पैसा मिळवण्यासाठी घ्यायचे, मग तिथे तिकडे काही हो. ओके, मग मला ज्यातनं पैसा मिळणार आहे ना, मग मी ते करेल. मग 2 नंबरच्या जरी गोष्टी करायला लागल्या करेल, कारण मला पैसा मिळणार आहे. शॉर्टकट एखादी मेथड, हा मी शॉर्टकट करेल, पण मला पैसा कमवायचा. किंवा दुसरं वर्क सेंटरमध्ये सांगितलंय, की एक जण त्याच्या मुलाला, सॉरी त्याच्या बायकोला, संध्याकाळचं त्याने तिकीट वगैरे काढलेलं असतं. आणि तिकीट काढून तो म्हणतो की आता बायको मी तुला मस्तपैकी आता मूव्ही दाखवतो, आपण मूव्हीला जाऊ. तेवढं त्याच्या बॉसचा फोन येतो. आणि बॉसचा फोन आल्यावर बॉस त्याला सांगतो की अरे, आय नो दॅट की आपल्याला सुट्टी आहे, आज रविवार आहे, आज सुट्टी आहे. पण आपल्याला खूप महत्वाचं काम आलेलं आहे, त्यामुळे तू ताबडतोब आज लगेच ये, आपल्याला हे काम पूर्ण करायचंय. आणि बाकी आपण नंतर बघू. मग आता प्रॉब्लेम असा होतो की बायको एक्साइटेड असते की आपल्याला बाहेर जायचंय, तिची तयारी वगैरे झालेली असते. आणि इकडे बॉसचा फोन आलेला असतो. आता जर हा वर्क सेंटर माणूस असेल, तर तो काय म्हणेल बायकोला, की अजिबात जमणार नाही मला आता, मला बॉसचा फोन आलेला आहे आणि मी आता लगेच चाललो, कारण मला काम महत्वाचं आहे. ओके, कारण हा वर्क सेंटरचा भाग झाला. पण इथे समजा मग त्याने सगळं सोल्युशन सांगितलेत की कसं डील करायला हवं याच्याबद्दल. पण इथे समजा तो फॅमिली सेंटर असेल, तर तो काय म्हणेल, दिस इज माय टाइम, और माय फॅमिली टाइम, आय कांट डू युअर वर्क. तर आता तुम्ही तुमचं बघून घ्या आणि मी माझ्या बायकोबरोबर फिरायला चाललो. हा फॅमिली सेंटरमध्ये जातो. म्हणजे आपले प्रत्येक निर्णय याच्यात असतात. पण इथे तारतम्याने घ्यायचं, मी सोल्युशन अजिबात सांगत नाहीये. जर माझ्या पुढे ओघात आलं तर मी सांगेल याचं सोल्युशन किंवा कशा पद्धतीने डील करायला पाहिजे. पण हे या पद्धतीचं आपण निर्णय आपल्या आयुष्यामध्ये घेत असतो. पुढचं म्हटले प्लेजर ऑर पोझिशन सेंटर. प्लेजर म्हणजे काय, जसं माझा एक मित्र होता अरुण नावाचा. तर त्याच्या घरची परिस्थिती खूप वीक होती. पण तो रोज 300 रुपये, त्या म्हणजे लहान होता ना, तेव्हा 130 रुपये ते 200 रुपये ते दिवसाला कमवायचे. आणि दुसऱ्या दिवशी मग परत ते काही न काही आमच्या घरी मागायला यायचे, किंवा काही न काही त्यांचं थोडंसं ऍडजस्टमेंट चालू असायचे. मग मी त्याला विचारायचो, का रे काल तर तुम्ही एवढे पैसे कमवले, आणि मग लगेच तुम्हाला असं का, लगेच तुम्ही असं काय मॅनेजमेंट असं थोडंफार नाही का? तो म्हणे, बघ राहुल म्हणे, उद्याचं कोणी बघितलं, आपल्याला जीवन हे मजा करण्यासाठी दिलंय, मस्त खा प्या मजा करा, उद्याचं उद्या पाहू, असा विचार करायचे. मग बऱ्याचपैकी काही लोकांचं ध्येय ते असतं की मला प्लेजर मिळवायचंय, लाईफमध्ये आनंद मिळवायचा आहे. मग त्यासाठी
जे होईल ते होईल, आपण नंतर विचार करू की आपण जे होईल ते होईल, मला आनंद मिळाला पाहिजे. त्यामुळे ते कुठल्याही सॅक्रिफाईसला, कुठल्याही दुःखापासून लांब पळण्याचा प्रयत्न करतात. शेवटी अडकतात, ही गोष्ट वेगळी. पण त्यांचा प्रत्येक निर्णय हा आनंदासाठी असतो. म्हणजे काय, काही जण तुम्ही बघितले असेल की खाण्याची खूप रेलचेल असते. म्हणजे खाण्यासाठी, फुडी इज अनदर थिंग. पण खाण्यासाठी काही असू द्या की त्यासाठी नो कॉम्प्रोमाइज, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं खाणं म्हणतो मी. परत वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाणं. ठीक आहे, आपल्याला खूप फायनान्शियल त्रास होतोय, पण नाही तरी फिरायला जायचं म्हणजे जायचं. म्हणजे काहीतरी मजा करायची. तर बाकी कॉम्प्रोमाइज झालं चालेल, करिअर थोडंसं कॉम्प्रोमाइज झालं चालेल, पण मला मजा करायची. कळतंय का? म्हणजे मी हे टोकाचं नाही बोलत आहे, खूप म्हणजे समजून घ्या. त्यानंतर पुढचं आहे की फ्रेंड्स अँड इनेमी सेंटरमध्ये. फ्रेंड्स अँड एनिमी म्हणजे काय, की अरे मित्रासाठी मला काहीतरी करायचंय, किंवा मित्र म्हणेल तसं. ओके, हे फ्रेंड्सचं झालं. फ्रेंड्सचं तुम्ही समजू शकता की फ्रेंड्स इन्फ्लुएन्सने आपण काही गोष्टी निर्णय घेतो, की माझ्या मित्राने सायन्स घेतलं, मी पण सायन्स गेली. माझ्या मित्राने समजा काही गोष्टी तो करतोय त्या पद्धतीने, त्यांनी बंगला बांधला, मला पण थोडासा बंगला बांधायचा, की असं या पद्धतीने आम्ही मित्र मित्र निर्णय घेऊ. त्याच्यातलं एकदम टोकाचं म्हणजे इनेमी. इनेमी म्हणजे शत्रू. आता ही गोष्ट सगळ्यात वर्स्ट आहे, की द थिंग इज दॅट की एखादा आहे शत्रू माझा, आणि त्याने आता गाडी घेतली, आणि माझी परिस्थिती नाही तरी मी त्याला जिरवण्यासाठी गाडी घेईल. मी असे माणसं बघितलेत बरं का, की त्यांना बोलता बोलता काही गोष्टी निघतात, आणि त्याच्यानंतर ते ते शब्द लावून धरतात, आणि मग ते असं म्हणतात की नाही, यांनी मला असं म्हटलं तर आता मी तेच करेल. ओके, मग जेव्हा एखाद्याने गाडी घेतली तर, एखाद्या गाडीचं बोललं तर तो गाडीच घेईल. मग पुढे हप्ता भरून त्याचं नाके नऊ येऊ का नऊ, त्याचं सगळं सोनं विकलं जाऊ का नाही, पण तो ती गाडीच घेईल. एखाद्याने शत्रू समजा म्हटलं की मला इथे इन्व्हेस्टमेंट करायची, मग तो पण तिथे तुटेल आणि तिथे तो इन्व्हेस्ट करेल. ओके, समजा एखादा शेजारचा त्रास होत असेल, तर मग शेजारचा त्रास होतोय ना, तर मग त्रास होतोय, तर मग आता भांडण्यापेक्षा मी त्याच्या समोरची अजून जागा घेऊन टाकेल. असं पण गोष्टी घडतात आणि घडलेल्या आहेत. आणि इनेमी बेस जर तुमचे सेंटर ऑफ ऍक्शन्स असेल, तर हे खूप घातक ठरतात. ओके, हे असं स्टीफन कवी यांनी म्हटलंय, की इनेमी म्हणजे शत्रूमुळे मी काही ऍक्शन्स घेतोय का माझ्या लाईफमध्ये, इथे आपल्याला अवेअर व्हायचंय. या सगळ्याचे पॉईंट्स आहे ना अवेअरनेससाठी, की आज आपण रात्री झोपताना विचार तरी करू, अरे मी जे काही निर्णय घेतोय ते माझ्या बायकोमुळे घेतोय, का आई वडिलांमुळे, फॅमिलीमुळे घेतोय, का मला वर्क करायला खूप आवडतं, का मला आनंदी खूप राहायला आवडतं, किंवा मी शत्रूमुळे करतोय का, का मी कुठेतरी इन्सिक्युअर आहे. म्हणजे वी शुड फाइंड आउट द कॉज ऑफ दॅट. ओके, त्याच्यानंतर पुढे चर्च और सेल्फ सेंटर. चर्च और सेल्फ सेंटर इन द सेन्स असं म्हटलं की नाही, मला असं वाटतं की सोसायटीसाठी काहीतरी काम करावं म्हणून मी करतोय. तर त्यांनी असं म्हटलं की हे जे काही त्यांनी जे 6-7 कारणं सांगितलेत ना, हे कॉमन सेंटर्स आहेत आपल्या सगळ्या लाईफमध्ये. आणि असं मुळीच नाही आहे की एकच कारण असेल, की बायकोमुळेच निर्णय घेत असेल, अशी 4-5 कारणं असू शकतात मिक्समध्ये. पण these things these points are not perfect. दे हॅव सम इनकम्पिटन्स इन दॅट, की ते थोडे इनकम्प्लीट आहेत. मग खरे कारण, म्हणजे खरे निर्णय कशावर तुम्ही घ्यायला पाहिजे, तर त्याचं कारण त्यांनी त्याचं त्याचं पुढे पॉईंट सांगितलंय, की तुमचं लाईफ हे प्रिन्सिपल बेस असलं पाहिजे. प्रिन्सिपल बेस म्हणजे काय, तर ऑलरेडी तुमचे काही प्रिन्सिपल्स असले पाहिजे लाईफमध्ये, आणि त्यानुसार तुम्ही आयुष्य जगले पाहिजे. जसं त्याने सांगितलं काय काय प्रिन्सिपल आहेत, म्हणजे आता हेच प्रिन्सिपल असं नाही की हे थोडं वरवर सांगितलं त्यांनी. पण त्यांनी असं म्हटलं की सिक्युरिटी, मला सुरक्षितता पाहिजे, मला मार्गदर्शन पाहिजे, मला शहाणपण पाहिजे, आणि मला सत्ता म्हणजे पॉवर पाहिजे. तर हे 4 मार्ग सांगितले. पण इथे प्रिन्सिपल बेस जे मी पुढे वाचलंय त्यानुसार ते सांगतात, की तुम्ही ऑलरेडी ठरवायला हवं, की मी खोटं बोलणार नाही. असं जर तुम्ही प्रिन्सिपल झालं, तर मग कुठलाही प्रसंग आला, तर तुम्ही खोटं बोलणारच नाही, की तुम्हाला निर्णय घेणं सोपं जातं. की अरे मला खोटं बोलायचंच नाही, त्यामुळे मी हा निर्णय घेऊ शकत नाही. कारण मी जर खोटं बोललो तर माझं प्रिन्सिपल थोडंसं चुकेल. तर द थिंग इज दॅट की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये असे काही प्रिन्सिपल्स ठरवायला हवे, आणि त्यानुसार आपल्याला जगणं सोपं होतं. ओके, आणि हे म्हणजे कसोटीच्या वेळेमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी कळतात, की अरे हा, हे प्रिन्सिपल असल्यामुळे मी वाचलो बरं का. तसं मनशक्ती केंद्रामध्ये एक वाक्य मी ऐकलं होतं, आणि त्याचा प्रत्यय मला खूपदा आला, की त्याने असं सांगितलं होतं, की नियमाने चला. कधी फायदे होतील, कधी तोटे होतील. ओके, नियमाने चला. जसं फॉर एक्झाम्पल, नियम काय सांगतं, की तुम्ही डाव्या बाजूने गाडी चालवायची. ओके, मग किंवा सिग्नल आला तर थांबायचं. मग किती काही झालं तरी, सिग्नलला कोणी नसलं तरी मी थांबायचंच. आणि कोणी असो नसो तरी डाव्या बाजूनेच चालायचं. मग नियमाने चला, कधी फायदे होतील, कधी तोटे. म्हणजे तोटे म्हणजे काय, कोण नाही तरी मी थांबलोय म्हणजे थोडासा तोटा होतोय. बट कधीतरी असं होतं, की मी नियम तोडतो आणि मी उजव्या बाजूने ओव्हरटेक करतो, आणि तेवढ्यात कोणती तरी गाडी येते आणि मी तिथे माझा ऍक्सिडेंट होतो.
आणि ऍक्सिडेंट झाला की मग खूप लागतं आणि मग विचार करतो, अरे थोडंसं जर मी नियमाने चाललो असतो तर जास्त फायदेच झाले असते. मी म्हणायला नियमाने चाला, कधी फायदे होतील कधी तोटे, पण नियम जर पाळला तर शक्यतो आपले फायदेच जास्त होतात. त्याच पद्धतीने एक फायनान्शियल केस होती. द फायनान्शियलमध्ये काय होतं की थोड्या गोष्टी अशा होत्या की आम्हाला एक कोटेशन हवं होतं आणि त्यातनं बँकेकडनं सँक्शन करून म्हणजे प्रॉपरली लीगल पद्धतीने आम्हाला सगळं करायचं होतं. पण बँक असं म्हटले की आम्ही जे काही लोन आहे ते डायरेक्ट तुम्हाला देऊ शकत नाही. तुमचं म्हणजे आम्ही बँक मॅनेजरला सांगितलं की आम्हाला डेव्हलपमेंट करायची, आम्हाला ह्या गोष्टी करायच्या, त्यासाठी आम्हाला फंड द्या. आणि त्यांना क्लिअर सांगितलं आमची गरज काय. तर मॅनेजरने आम्हाला सांगितलं की तुम्हाला आम्ही डायरेक्ट तुम्हाला फंड देऊ शकत नाही, तुम्ही काय करा, अगेन्स्ट फर्निचर घ्या किंवा अगेन्स्ट काहीतरी असं दाखवा की तिथे तुम्ही हे करू शकाल. आणि तिथे माझी पाल चुकली मनामध्ये की अरे आपण म्हणतोय मला हवंय तसं देत नाहीये आणि मला कोणीतरी फर्निचर वाल्याला पकडावं लागेल आणि त्याला सांगावं लागेल की तुम्हाला फेक कोटेशन दे आणि त्या कोटेशनवर मी पैसे घेले आणि मग ते पैसे तू मला दे, त्यातले काही पर्सेंटेज तू ठेव. पण द थिंग इज दॅट की मी फक्त एक्सपिरियन्स सांगतोय हा, म्हणजे नंतर मला काही टोमणे वगैरे मारू नका. तर मग आम्ही काय केलं, एक फर्निचरवाला बघितला, मी त्याला सांगितलं की अशी अशी परिस्थिती आहे आणि फर्निचरवाला सांगितलं की साधारण अमाऊंट 7 लाख ते 8 लाख रुपये आहे आणि ही आम्हाला बँकेकडनं सँक्शन आहे. बट बँक आम्हाला असं म्हणते की कोणीतरी तुम्ही कोणाकडे तरी तुमच्या पद्धतीने मॅनेज करा, मी सांगत नाही म्हणे, पण हे आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही, तुम्ही त्याच्याकडनं मॅनेज करा. मग आम्ही त्या पद्धतीने त्याला मॅनेज केलं आणि त्याला सांगितलं की तुला 3% ते 5% देऊ. आणि बँकेच्या मॅनेजरने काय केलं, आमचं सगळ्या गोष्टी क्लिअर असल्यामुळे आणि सगळ्या गोष्टी त्यांनी बघितल्या असल्यामुळे फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये आमचं लोन सँक्शन झालं. 8 लाख रुपये आमच्या अकाउंटला डिपॉझिट, आमच्या म्हणजे बँकेच्या अकाउंटला, ते कंबाईन अकाउंट असतं त्याला डिपॉझिट झाले आणि मॅनेजरचा आम्हाला फोन आला. मॅनेजरने आम्हाला सांगितलं की सांगा म्हणे काय करू, तुम्ही सांगताय त्या फर्निचरवाल्याला पाठवू का. आम्ही एक फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये हो म्हटलं की ठीक आहे चालेल, तो आम्हाला पाठवेल तर तुम्ही करा म्हटलं. मॅनेजरने परत विचारलं खरंच पाठवू का. आता त्याला आमच्याशी काही डाऊट नव्हता, मी म्हटलं खरंच पाठवा. मग त्याने ते 8 लाख रुपये लगेच त्या फर्निचरवाल्याला पाठवलं. जसे पाठवले तसं तो फर्निचरवाला म्हटलं की मी आता गुजरातला आहे, मी आल्यावर देतो. आणि आम्हाला त्याचा अजूनही खूप त्रास झाला की ते 8 लाख रुपये आम्हाला परत मिळायला अजूनही त्या केसेस सगळ्या चालू आहेत. अजूनही ती गोष्ट पूर्ण झालेली नाहीये. द थिंक इज दॅट की पैसा बघितला आणि तो माणूस पलटला आणि तो म्हटला नाही, मला माझ्याकडनं खर्च होऊन गेलेले आहेत. मग तेव्हा माझ्या मनात आलं की अरे, नियमाने चला, कधी फायदे होतील कधी तोटे, हे जर मी तेव्हाच जर पाळलं असतं तर आज मला हा लॉस आम्हाला तो बाळगा लाग बाळगावा लागला नसता. म्हणजे काय की ऑलरेडी मला माहिती आहे हे चुकीचं आहे, हे करायलाच नाही पाहिजे. जरी मॅनेजर सांगतोय तुम्ही तुमच्या पद्धतीने ऍडजस्ट करा, पण हे चुकीचंच आहे ना. म्हणजे कुठेतरी मॉरली जर विचार केला तर आपलं प्रिन्सिपल कुठेतरी डगमगलं आणि त्यामुळे देवाने ही शिक्षा केली, असं आपण ऍझ्युम करू शकतो. पुढच्या माणसाचं नक्कीच चुकलंय, म्हणजे सगळ्या एकंदरीत आपण करायला जातो. पण प्रिन्सिपल बेस तुमची लाईफ असेल तर हा त्रास तुम्हाला होत नाही, असं मला सेल्फ एक्सपिरियन्स वरनं वाटतं. जस्ट आय शेअर्ड विथ यू. पुढे त्यांनी परत हीच मेथड आपल्याला सांगितली, ती म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी प्रिन्सिपल बेस्ड लाईफ तुम्हाला जर जगायची असेल तर यू शुड डू विथ व्हिज्युअलायझेशन अँड अफर्मेशन. आता अ, जसं आम्ही 5 AM क्लब पण रन करतो, सकाळी 5 वाजता आम्ही सगळे उठतो. तर उठल्यानंतर हे कंपल्सरी आम्ही हे टास्कमध्ये केलंय की व्हिज्युअलायझेशन करायचंच आहे. बरेच मोठी माणसं व्हिज्युअलायझेशन करूनच मोठी झाली आणि आपण काय करतो त्याचाच कंटाळा करतो. तर तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचंच आहे की तुम्हाला जे काय आयुष्यामध्ये आउटपुट हवंय, मग तुम्ही असं तुमचं फ्युनरल जरी इमॅजिन करायला तुम्हाला कसं हवंय, त्यासाठी तुम्ही रोज व्हिज्युअलाइज करा. त्या पद्धतीच्याच गोष्टी तुमच्या लाईफमध्ये घडतील, तेवढे तुम्ही मोठे व्हाल. ओके, आणि त्या पद्धतीने तुमचा तो एंड पण त्या पद्धतीने तुम्ही तो एन्जॉय करू शकता. ओके, वाक्य थोडे हे वाटेल पण इट्स अ हार्श रियालिटी. त्याची तयारी आपण करायलाच पाहिजे. जसं आपण सगळ्या मुलांच्या करिअरची तयारी करतो, तशी आपले पण एक जाण्याची तयारी स्टीफन कवी सांगतात की आपण करायला हवी. ओके, तर यासाठी तुम्हाला व्हिज्युअलायझेशन आणि अफर्मेशन्स खूप जास्त फायदेशीर ठरतं. याच्याविषयी मी जास्त असं बोलत नाही, कारण मी आधीच बऱ्याच पुस्तकांमध्ये व्हिज्युअलायझेशन आणि अफर्मेशन सांगितलंय. पुढे वाटलं तर मी नक्की याविषयी परत बोलेल. त्याच्यानंतर की टेक अवे झालंय, म्हणजे हा चॅप्टर तुम्हाला जवळजवळ कळला असेल. फक्त मला एक प्रश्न याच्यामध्ये मी काढून ठेवला होता की तो मला सगळ्यांना विचारायचा होता. इफ यू इमॅजिन युअर ओन फ्युनरल, व्हॉट द 3 थिंग्स वुड यू वॉन्ट पीपल टू से अबाउट यू दॅट यू हॅव नॉट बिल्ड इट. म्हणजे जर तुम्ही तुमचं फ्युनरल इमॅजिन करत असाल आणि तुम्हाला असं काय वाटेल की कुठल्या 3 गोष्टी तुम्ही तयार करणार आहात, ज्या आतापर्यंत तुम्ही तयार केलेल्या नाहीयेत आणि तुम्हाला आवडेल की ह्या 3 गोष्टी तुम्ही क्रिएट करून मग जाल. ओके, जर तुमच्यापैकी कोणाला जर शेअर करावं असं वाटलं तर नक्की ह्या प्रश्नाचं उत्तर शेअर करा.
अँड द लास्ट मी जे सकाळी पण ग्रुपमध्ये शेअर केलं होतं, इफ द लॅडर इज नॉट लिनिंग अगेन्स्ट द राईट वॉल, एव्हरी स्टेप वी टेक जस्ट गेट अस टू द रॉंग प्लेस फास्टर. म्हणजे जर शिडी जर चुकीच्या भिंतीवर असेल, तुम्ही किती जरी फास्ट चढला तर शेवटी चुकणारच आहेत. त्यामुळे तुमची शिडी तपासून घ्या, ती व्यवस्थित राईट वॉलला तुम्ही लावली का नाही. ओके, आणि त्यानुसार तुम्हाला ते यश मिळू शकतं आणि लवकर मिळू शकतं. दॅट्स ऑल फ्रॉम दिस चॅप्टर. तुम्हाला चॅप्टर कसा वाटला आणि यात तुम्हाला काय शिकायला मिळालं ते जस्ट तुम्ही आता शेअर करायचं आहे. एक एक तर तुम्ही प्रश्नाचं उत्तर देऊ शकता की कुठल्या 3 गोष्टी तुम्हाला आवडतील. अं, तुम्ही जेव्हा लास्ट स्टेपला असेल तर कुठली बिल्ड करून जायला आवडेल तुम्हाला ही, किंवा आताचा चॅप्टर कसा वाटला, एक्सप्लेनेशन बद्दल अजून काही इम्प्रुव्हमेंट सुचवायच्या आहेत का, ते पण तुम्ही सांगू शकता. वेदांत सर म्हणतात की चॅप्टर समजला, छान होता. येस, एनिवन एल्स? हा. हॅलो सर. येस मॅम, बोला. मला वाटतं आजच्या चॅप्टर मध्ये जो काय विचार मांडलेला आहे हा आपल्याला बऱ्याच पूर्वीपासून आपल्या संतांनी सुद्धा अगदी बसवलेला आहे आपल्या मनावरती, की या पद्धतीने तुम्ही वागणं ठरवून आणि मग पुढे चालत जा. म्हणजे शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून तुम्ही काय काय कराल हे आधी विचार करा. हे आपल्याला अनेक अभंगांमधून वगैरे पण त्यांनी सांगितलेलंच आहे. हो. आणि हे असं म्हणजे असं म्हणतात ना की तलवारीच्या धारेवर चालण्यासारखं आहे, की हे बरोबर. हे भान कंटिन्युअस ठेवून तुम्ही तुमच्या चॉईसेस करत जायच्या आहेत. हम्म. आणि चॉईसेस शुड अगेन बी अलाइन्ड विथ युअर व्हिज्युअलायझेशन ऑर द एम्स. सो मला वाटतं हे खरंच दुधारी शस्त्रावर चालण्यासारखंच आहे. अवघड आहे करेक्ट. थोडं. आणि ऍट द सेम टाइम आता जसं म्हटलंय त्यांनी की शेवटच्या दिवशी तुम्हाला कोणी काय म्हटलेलं तुमच्याविषयी चालणार आहे त्याच्याबद्दल, किंवा तुम्हाला काय अपेक्षा आहे की कोणी काय बोलावं. तर ऑब्व्हियसली आता मी एक स्त्री आहे, कुटुंबातली आहे. तुम्ही विचार करणार की नाही माझ्या नातलगांनी असं म्हणायला पाहिजे की तिने नाती चांगली सांभाळली, तिने वा. काय म्हणतात कौटुंबिक जबाबदारी पार पाडली. इथपर्यंत ठीक आहे, पण कौटुंबिक जबाबदारी पार पाडणे किंवा नाती सांभाळणे याच्यासाठी कदाचित तिने तिचं करिअर पणाला लावलेलं असू शकतं. काही हो. गोष्टी तिने सोडून दिल्या असू शकतात त्याच्यासाठी. सो इथं ती स्वतःला कॉम्प्रोमाइज केलेलं असू शकतं. पण म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी म्हटलं तर खरंच अवघड आहेत. म्हणजे एखादा इट्स लाईक माइंड स्वीपर गेम असतो तसा, की एका ठिकाणी तुम्ही क्लिक केलं तर कुठे तुम्हाला काय म्हणतात सगळीकडे हे लागू शकतात, रेड लाईट्स लागू शकतात, किंवा कुठेतरी क्लिक केलं तर सगळं तुम्हाला क्लीन ग्राउंड मिळू शकतं. सो अगेन चान्स इज देअर. म्हणजे थोडी डेस्टिनी पण आहेच याच्यामध्ये. एक्झॅक्टली. आणि हा आता 3 गोष्टी कोणत्या असाव्यात ह्याच्याबद्दल थोडस चिंतन करावं लागेल. मग येस. पुढे कदाचित शेअर करता येतील. दॅट्स ऑल फ्रॉम मी. थँक्यू, थँक्यू. खूपच छान. हॅलो सर. हा, येस मॅम, बोला. सर, जो क्वेश्चन तुम्ही विचारला ना की आपण जेव्हा जाऊ तेव्हा लोकांनी आपल्याबद्दल काय बोललं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? हम्म. खरं तर मला असं वाटतं जर आपण चांगलं आयुष्य जगलो म्हणजे स्वतः मॉरल्स ठेवून जगलो तर ऑब्व्हियस लोक चांगलंच म्हणणार आहे. आणि लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून हे न करता आपल्याला आपले कर्म चांगले ठेवायचे त्यासाठी आपण हे करावं. आणि बरोबर. अजून एक गोष्ट अशी ऍड करायची आहे मला की जसं आपण गृहीत धरून चालतो की मी म्हणजे 60 वर्ष जगेल, 70 वर्ष जगेल, 80 वर्ष जगेल. म्हणजे असं आपली जी जनरेशन आहे हे धरून चालते की हा आहे हम्म. बाबा माझ्याकडे खूप वेळ आहे. पण हा, हा. ऍक्च्युली सत्य असं नाहीये. म्हणजे उद्याचा दिवस आपण बघणार आहे की नाही हे सुद्धा आपल्याला माहित नाही. तर करेक्ट. त्याच्यामुळे आपण आजचा दिवस किंवा आत्ताचा क्षण हा कॉन्शियसली जगला पाहिजे. किंवा असं खूप जसं की आता या मॅम बोलल्या रुपाली मॅम की जेव्हा एखादी स्त्री आणि ही प्रत्येक स्त्रीची गोष्ट असते जेव्हा ती जाईल हम्म. तेव्हा तिच्याबद्दल म्हटलं जाईल की तिने नाती चांगली सांभाळली किंवा बाबा सगळ्यांचं केलं कारण तिच्याकडून हीच अपेक्षा ठेवली जाते. त्याच्यासाठी तिने तिचं करिअर मागे सोडलं वगैरे वगैरे. पण लोकांनी हे म्हणावं म्हणून आपण हे जगायचं नाही असं मला वाटतं.
किंवा ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला आत्ता प्रॉपर कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे, की मला नेमकं काय हवंय, किंवा जर मला माझ्यासाठी करिअर प्रायोरिटी असेल तर मला तो हम्म. बॅलन्स करता आला पाहिजे, की नाती, घर, मुलं आणि प्लस माझं करिअर. आणि जेव्हा आपण ते बरोबर टाइम मॅनेजमेंट करू, ठीक आहे ओढाताण होते, पण घरातले लोक सपोर्टिव्ह असतील तेव्हा म्हणजे थोडं सोपं जातं. पण एकदा ही फेज क्रॉस केली की तुम्हाला आयुष्यात करायच्या असणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. त्याच्यासाठी कॉम्प्रोमाइज अजिबात करायची गरज नाही. ओके. आणि छान. म्हणजे सध्या हा. खूप ऑप्शन्स आहेत. आणि अजून एक बोलायचं सर, जी सुरुवात झाली होती की हा. चार्ली चॅप्लिन यांचं उदाहरण दिलं तुम्ही, हा. हसरे दुःख. हो हो. असं भरपूर माणसं आहेत जी खूप मोठी झालेली आहेत किंवा त्यांनी खूप अचीव्ह केलेलं आहे, पण जेव्हा आपण त्यांच्या बेसकडे जातो ना, तेव्हा त्यांनी त्यांच्या आयुष्यात काहीतरी असा खूप मोठा प्रसंगातून ते बाहेर आलेले असतात. आणि आता जेव्हा आपण समोरून बघतो आपल्याला वाटतं की अरे बापरे, एवढ्या मोठ्या दुःखातून आला आणि म्हणजे केवढा मोठा झाला हा व्यक्ती. पण त्या हम्म. क्षणात त्या माणसाने ते दुःख ऍक्सेप्ट केलेलं असतं आणि हम्म. त्याला पार करून तो एक एक पायरी चढत आलेला असतो. तर जरी म्हणजे कोणाबाबतीत काही घडलं वगैरे तर आपण ती पण गोष्ट पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे किंवा ती धरून न ठेवता ते ऍक्सेप्ट करून पुढे जायला पाहिजे. एक्झॅक्टली. हा, छान. आणि अजून एक चिंतन करायला पाहिजे वगैरे, असं बोललात हम्म. तुम्ही. हो तर हे हो. खूप गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा आपण स्वतःशी कनेक्ट होतो ना, तेव्हा हम्म. आपल्याला ते बरोबर कॅल्क्युलेशन्स ठेवता येतात. येस. की म्हणजे आपण काय करतोय जगताना, आपल्याला काय करायचं होतं किंवा आपण वेगळ्या ट्रॅकवर आहोत का? की आपण हम्म. बरोबर चाललोय. त्याच्यामुळे चिंतन हे तर रोज केलंच पाहिजे प्रत्येकाने. एक्झॅक्टली. छान. खरंच छान. हा, ठीक फक्त आहे जो सर. तो पहिला पॉईंट जो तुम्ही म्हटलात ना, की आपण आपल्यासाठी वेळ काढला पाहिजे आपल्या गोष्टी. तर मी असं वाटतं की ते प्रत्येकाने पर्सनलाइज चॉईस आहे, की तुम्हाला ऍट द एंड कसं वाटतंय, तुमचे चॉईसेस काय, त्यानुसार प्रत्येकाने तो निर्णय घ्यायला पाहिजे. कारण की मला असं वाटतं की मी स्वतःसाठीच खूप काहीतरी करायला पाहिजे. याचा अर्थ माझ्या एंडला पण मला लोक काय म्हणतील की यांनी स्वतःसाठी काम केलं. म्हणजे द थिंग इज दॅट की ते मी ठरवायचं शेवटी. कारण मी जेव्हा जाईल तेव्हा जाताना मला दुःख नाही व्हायला पाहिजे की मी जगलो नाही किंवा मी स्वतःसाठी काम केलं नाही. द थिंग इज दॅट की तुम्ही त्यासाठी क्लिअर राहा की तुम्हाला काय व्हावंसं वाटतं ते तुम्ही इमॅजिन करा. तो फ्रीडम स्टीवन कवी यांनी आपल्याला दिलेला आहे असं. हम्म. नाही, मला असं म्हणायचं होतं सर, की आपल्या हम्म. वागण्यामुळे समोरच्याला त्रास नाही झाला पाहिजे, एवढं कॉन्शियस आपण राहता यायला पाहिजे आपल्याला. एक्झॅक्टली. छान. ओके, गॉट इट. अजून कोणाला काही ऍड ऑन करायचं आहे? येस. कोण बोलतंय? हॅलो. हा, बोला सर. हा, म्हटलं ठीक आहे. चॅप्टर छान होता. त्याच्यातले जे आता आपल्याला जे हॅबिट इम्प्रुव्हमेंट करणं किंवा जे चिंतन मनन करायचं, जेणेकरून आपण जे काही ऍक्टिव्हिटी केल्या आहेत तर मग अजून त्या कशा ट्यूनअप करता येतील, तर आपल्याला ते ट्यूनअप मिळण्यासाठी किंवा ट्यूनअपचे पॉईंट मिळण्यासाठी ते हेल्प करेल. असं जे आपण येस म्हटलं येस. की जर्नलिंग करायची म्हटलं, परत ते सकाळी वाचायचं, म्हणजे जेणेकरून एक पुढच्या नेक्स्ट डेचं टार्गेट आपल्याला मिळून जाईल की ठीक आहे, मला हे आजच्या दिवसात करायचंय असं. आणि ओव्हरऑल एक्सप्लेन छान केलं तुम्ही. सो ओव्हरऑल ठीक चांगलं होतं. ओके. छान. थँक्यू सर. तर याच्यामध्ये व्हिज्युअलायझेशन, ॲफर्मेशन्स, ग्रॅटिट्यूड रायटिंग आणि 3 गोल लिहायला सांगितले. म्हणजे बाकीच्या पुस्तकातलं सांगतो की रात्री झोपताना आपण 3 ज्या महत्वाच्या गोष्टी आयुष्यातल्या त्या लिहायच्या आणि त्या परत सकाळी उठून बघायच्या. तर हे सोल्युशन वारंवार आपल्याला त्या पुस्तकांमध्ये सांगितलं जातं. याविषयी पण आपण एकदा डीपली परत डिस्कशन घेऊ की काय लिहायला हवं किंवा कशा पद्धतीने याच्या मागचं सायन्स काय, की रात्री झोपतानाच का, मग दिवसभरात का नाही, मग सकाळी उठल्यावरच का, उठल्या उठल्या पहिले तेच काम का करायचं, याच्या मागचं पण सायन्स आपण पुढे काही सत्रांमध्ये नक्कीच समजून घेऊ. थँक्यू तुम्ही फीडबॅक दिल्याबद्दल. चालेल. तर बोलता बोलता बराच वेळ झालाय आणि सगळ्यांनी ऍक्टिव्हली पार्टिसिपेट केलंय, त्यामुळे खरंच आनंदाची गोष्ट आहे. आणि खरं म्हटलं तर आपल्या हे सगळ्यांची एक खूप छान ही गोष्ट आहे की आपण सगळे एक छान ऐकतोय आणि पार्टिसिपेट करतोय. एक काहीतरी पॉझिटिव्ह थॉट्स आपण रोज विचार करतोय, ही खूप मोठी बाजू आहे. कारण आजकाल जे समाजामध्ये चाललंय, एक तर क्रिटिसिझम चालू असतं किंवा पॉलिटिकल डिबेट चालू असतात किंवा मग रील्स चालू असतात किंवा मग सिरियल चालू असतात किंवा मग बाकीच्या विचित्र गोष्टी चालू असतात. तर यातनं बाहेर येऊन आपण काहीतरी पॉझिटिव्हली विचार करतोय. त्यामुळे मला माहिती की नियर बाय फ्युचरमध्ये अजून खूप छान आपलं आयुष्य घडणार आहे, की आपली निर्णय क्षमता वाढणार आहे. त्याचबरोबर आपण खूप छान गोष्टी अट्रॅक्ट करणार आहोत. तर हीच कन्सिस्टन्सी आपण ठेवूया.
जास्तीत जास्त लोकांनाही आपण यामध्ये सहभागी करता आलं तर करूया. त्यामध्ये पण फ्रिक्वेन्सी सगळ्यांच्या वेगळ्या असतात. जमलं तर त्याच्यामध्ये सहभागी करून घ्या, जेणेकरून थॉट प्रोसेस सगळ्यांची इम्प्रूव्ह व्हायला अजूनही मदत होईल. तर सगळ्यांचे परत एकदा आभार मानतो आणि इथे आपण आज थांबतो आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. येस, थँक्यू सर. येस, वेलकम.